नमस्कार मित्रांनो, रोजगार कट्टाच्या या विशेष भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत, जिचं नाव आहे स्टार्टअप कट्टा. आतापर्यंत नोकरीच्या अनेक संधी आणि जाहिराती आपण पाहिल्या. पण आज आपण एक नोकरी शोधणाऱ्यांच्या भूमिकेतून बाहेर पडून स्वतःचा उद्योग कसा सुरू करायचा याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण आवळा कँडी निर्मिती या अत्यंत किफायतशीर व्यवसायाची संपूर्ण माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला या व्यवसायाचे संपूर्ण गणित समजेल. चला तर मग सुरुवात करूयात. मित्रांनो, पदवी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक तरुण हा नोकरीच्या मागे धावत असतो. पण आजच्या या स्पर्धेच्या काळामध्ये मर्यादित संधी आणि पगाराची अनिश्चितता यामुळे अनेक जण निराश होतात. दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्याची त्यांची स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा स्वतःचा का होईना छोटासा स्वतंत्र व्यवसाय सुरू करणं हे कधीही श्रेयस्कर ठरतं. आणि म्हणूनच उद्योग आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य देतो, समाजामध्ये एक वेगळी स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो. आणि म्हणूनच आज आपण एका सोप्या पण तितक्याच फायदेशीर अशा उद्योगाचा रोडमॅप पाहणार आहोत. तर आजचा आपला मुख्य विषय आहे आवळा कँडी उद्योग. आवळा हा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो, हे आपण सर्वांनाच माहिती आहे. पण कच्चा आवळा खाणं हा प्रकार प्रत्येकाला आवडतोच असं नाही. तर या आवळ्यावरती प्रक्रिया करून जेव्हा आपण त्याची चवदार कँडी बनवतो, तेव्हा त्याला बाजारामध्ये जास्त मोठी मागणी निर्माण होते. आणि हा गृहोद्योग प्रकारातील हा व्यवसाय असल्यामुळे तुम्ही तो तुमच्या राहत्या घरातल्या एका छोट्या खोलीपासून अत्यंत सुटसुटीतपणे सुरू करू शकता. आता आपण या उत्पादनाच्या मागणीचा विचार करूया. सध्याच्या काळात लोक आरोग्याविषयी खूप जागरूक झाले आहेत. रासायनिक गोळ्या किंवा बिस्किट चॉकलेटांपेक्षा नैसर्गिक पाचक पदार्थांना ग्राहक जास्तीची पसंती देत आहेत. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात, जे प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जणांना आवळा कँडी खूप आवडते. त्यामुळेच या व्यवसायाला 12ही महिने बाजारपेठ उपलब्ध असते. या व्यवसायासाठी लागणारं साहित्य अतिशय मर्यादित आणि सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने ताजे आणि चांगल्या पद्धतीचे आवळे आपल्यासाठी लागतील, जे थेट आपण शेतकऱ्याकडून किंवा होलसेल मार्केटमधून कमी दरामध्ये सहज खरेदी करू शकतो. त्यानंतर चवीनुसार गूळ किंवा साखर, जर तुम्ही गुळाचा वापर करून ऑर्गॅनिक कँडी तयार केली तर त्याला अधिक चांगला भाव मिळतो. आणि शेवटी चव वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये चाट मसाला असेल, जिरे पूड असेल आणि काळे मीठ देखील तुम्ही वापरू शकता. आता यासाठी यंत्रसामुग्रीच्या बाबतीमध्ये हा व्यवसाय अत्यंत कमी खर्चाचा आहे. सुरुवातीला घरगुती स्तरावरती काम करण्यासाठी आपल्याला फक्त एक इलेक्ट्रिक फूड ड्रायर म्हणजे फूड डिहायड्रेशनची मशीन लागेल. आणि यासाठी आवळ्याच्या फोडी मऊ आणि बारीक करून ते सुकवण्याचं ते काम मशीन करत असते. उन्हामध्ये सुकवण्याच्या ऐवजी जर मशीनचा वापर केला तर त्याची उत्पादन क्षमता आणि गुणवत्ता तसेच स्वच्छता टिकून राहते. आणि बाजारामध्ये ही मशीन अगदी 15,000 ते 25,000 पर्यंत सहज उपलब्ध होऊ शकते. आता आवळा कँडी ही कशी बनवायची ते आपण समजून घेऊयात. सर्वप्रथम स्वच्छ आवळे धुवून त्यांना हलकेच वाफेवरती उकळून घेतले जाते. त्यानंतर त्यामधल्या ज्या बिया आहेत त्या वेगळ्या करून आवळ्याच्या सुबक फोडी तयार केल्या जातात आणि या फोडींना साखरेच्या किंवा गुळाच्या पाकामध्ये साधारणतः 2 ते 3 दिवसांसाठी मुरण्यासाठी ठेवलं जातं. आवळ्याच्या पाकाचा गोडवा पूर्णपणे शोषून गेल्यानंतर या फोडी ड्रायर मशीनमध्ये सुकवण्यासाठी ठेवल्या जातात. आणि शेवटी त्यावर मसाले लावून आपण कँडी पॅकिंगसाठी आवळा कँडी रेडी करतो. व्यवसाय अधिकृत किंवा कायदेशीररित्या चालवण्यासाठी काही परवाने आवश्यक असतात, जसं की अन्नपदार्थांशी संबंधित व्यवसाय असल्यामुळे फूड लायसन्स घेणं सर्वात महत्त्वाचं आणि बंधनकारक आहे. यासोबतच शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या व्यवसायासाठी उद्यम आधार MSME सर्टिफिकेट अंतर्गत नोंदणी करून घ्यावी. ही नोंदणी अत्यंत सोपी असून ऑनलाईन पद्धतीने ती पूर्ण करता येते. यासाठी परवाने तुमच्या ब्रँडला जास्तीत जास्त बाजारामध्ये विश्वासार्हता मिळवून देतात. गुंतवणुकीचा विचार केला तर हा व्यवसाय अगदी अल्प दरामध्ये सुरू करता येतो. जरी तुम्हाला घरगुती स्तरावरून सुरुवात करून घ्यायची असेल तर सुरुवातीला ड्रायिंग मशीन, कच्चा माल, पॅकेजिंग साहित्य मिळून साधारणतः 20 ते 30,000 रुपयांपर्यंतचं भांडवल पुरेसं आहे. आणि जर तुम्हाला सुरुवातीपासूनच अगदी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचं असेल
तर साधारणतः 50,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंतची गुंतवणूक तुम्ही करू शकता. म्हणजे कमीत कमी जोखमीमध्ये व्यवसाय हा उत्तमरित्या सुरू होऊ शकतो. चला तर आता मग एका किलो मागील या मागचं खर्चाचं गणित काय आहे ते समजून घेऊयात. सध्या बाजारभावामध्ये 1 किलो कच्चा आवळा साधारणतः 30 ते 40 रुपयांना मिळतो. त्यामध्ये लागणारा गूळ किंवा साखर ₹30, मसाले आणि इतर पॅकेजिंगची बॅग ₹20, वीज आणि इंधन खर्च ₹20 धरूया, म्हणजे 1 किलो दर्जेदार आवळा कँडी तयार करण्याच्या एकूण साधारणतः खर्च 100 ते ₹110 येतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 किलो बाजारामध्ये आवळा कँडीची किरकोळ किंमत 300 ते ₹400 होते. बाजारामध्ये आधीच काही मोठे ब्रँड उपलब्ध आहेत, हे खरे आहे. परंतु अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह किंवा केमिकल्सचा वापर करतात. त्यामुळे कँडी ही कडक होते आणि आपलं वेगळंपण हेच असेल, की आपण पूर्णपणे ताजी, रासायनिक प्रक्रिया मुक्त आणि घरगुती चवीची आवळा कँडी देणार आहोत. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस उत्पादनाच्या शुद्धतेची हमी देता, त्यावेळेस ग्राहक स्थानिक ब्रँडला आणि ताज्या मालाला नक्कीच प्राधान्य देतात. यासाठीचं मार्केटिंगचं धोरण असं आहे, की उत्पादन तयार झाल्यानंतर त्याची विक्री कुठे करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सुरुवातीला आपण आपल्या परिसरामधील किराणा दुकाने, सुपर मार्केट्स, मेडिकल स्टोअर्स, पानटपऱ्यात सॅम्पल्स देऊन त्याची विक्री सुरू करू शकतो. मेडिकल स्टोअर्समध्ये पाचक म्हणून या उत्पादनाला चांगली मागणी असते. या व्यतिरिक्त आपल्या ब्रँडच्या नावाने सोशल मीडिया पेजेस तयार करून ऑनलाईन पद्धतीने D2C पद्धतीने विक्री करणं अत्यंत सोपं, सुलभ आणि फायदेशीर असतं. यामागचा नफा आणि त्याचं मासिक उत्पन्न. तर आपण संभाव्य नफ्याचा वापर जर करून घेतला तर दिवसाला सुरुवातीला 10 किलो आवळा कँडीची विक्री केली तर साधारणतः ₹150 ते ₹200 केवळ नफा गृहीत धरल्यास दिवसाला 1,500 ते रुपये कमाई होते. म्हणजे महिनाअखेरीस सगळा खर्च वजा जाता साधारणतः 40,000 ते ₹45,000 तुम्ही मिळवू शकता. याच्यामध्ये सरकारी योजना आणि इतर सहाय्य जर बघायला गेलं तर अ, मार्केटिंग आणि विक्रीचे अनेक विविध मार्ग आहेत. जसं की अ, तुम्ही सुरुवातीला तरुण मित्रांकडे भांडवल कमी असेल, सरकारकडे उत्तम योजना जसं की प्रधानमंत्री पी-एम-ई-जी-पी, सी-एम-ई-जी-पी या योजनांच्या अंतर्गत नवउद्योगाला व्यावसायिकाची संधी मिळते. यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं आणि विशेष म्हणजे 15% ते 35% सबसिडी आणि अनुदान देखील मिळतं. त्यामुळे पैशाची चिंता न करता हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून तुम्ही त्या योजनांचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, हा आपला जो प्रवास आहे तो आता इथून पुढे कंटिन्यू असाच चालू राहणार आहे आणि याच्यामध्ये आव्हानामधला आजचा पहिला व्यवसाय होता आवळा कँडी उद्योग. आपण पदवी हातामध्ये घेऊन केवळ नोकरीवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचा उद्योग सुरू करून स्वावलंबी बनणं हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगू शकता. आपला चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि उद्या पुन्हा भेटूयात एका दर्जेदार सोप्या बिझनेस आयडियासह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.